चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला। आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पुलाचा विषय, कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय, पाणी पुरवठ्याचा विषय, त्याचबरोबर प्राथमिक सोयीसुविधा की ज्या गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत, या संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती। आणि एकंदरीतच या बैठकीअंती असं निदर्शनास येतंय की पुढच्या काही दिवसामध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीनं आपण निकालात काढत आहोत। पाणी पुरवठा 15 दिवसात पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। राजाराम बंधाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्सन ॲक्विजिशनच्या साठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रहदारीसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे। उपनगरांचा विकास, पाणंदेंचा विकास आणि त्याचबरोबर STP प्लॅन्टमधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सोयीसुविधा अमृतच्या माध्यमातून 300 कोटी शहराला आलेले आहेत, त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम, बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम, लाईट्स असतील, पथदिवे आपण म्हणतो, रस्ते असतील, गटारे असतील आणि या सर्व इतर ॲम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील, 3,30,00,000 रुपये हनुमान तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावड्याचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासियांना देत आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।